कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीकृष्ण परमात्म्याचे चरित्रचिंतन कथा आपण श्रवण करत आहोत. भगवंताच्या या कथेमध्ये भगवंतांनी केलेलं जे अनुभव्य चरित्र आहे त्या अनुभव्य चरित्राचा या उत्तरार्धामध्ये आपण विशेषतः विचार करतो आहोत. हा विचार करत असताना आत्तापर्यंत भगवंतांनी कंसवध झाल्यापासून ते भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेचे राजे म्हणून कार्य करत असतानापर्यंतचं जवळजवळ 16-17 दिवसामध्ये आपण चरित्र थोडंसं पाहत आलो. हे पाहत असताना याच्यामध्ये भगवंताच्या उपनयन संस्कारापासून सांदीपानी ऋषींच्या आश्रमामध्ये शिष्य म्हणून जाऊन तिथून काही अध्ययन करून आल्यानंतर मथुरेच्यावर आलेलं जरासंधाचं आक्रमण परतावून लावण्याचं सामर्थ्य दाखवत असताना कालयवनाला योग्य पद्धतीने धडा शिकवून त्याचा वध करणारे भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकानगरीची स्थापना करतात. द्वारकेचा राजा म्हणून वावरत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या गुणांचं संकीर्तन एका कीर्ती नावाच्या ब्राह्मणाच्या मुखातून रुक्मिणीच्या कानावर पडतं आणि मग शेवटी रुक्मिणी एका पत्राद्वारे भगवंताला एक निरोप पाठवते. भगवान रुक्मिणीचं हरण करतात. नंतर भगवान आणि रुक्मिणीचा विवाह होतो आणि मग खऱ्या अर्थाने गृहस्थाश्रमी जीवनाला भगवंताच्या सुरुवात होत असताना एक एक विवाह आपण पाहत आलो. भगवंताचा रुक्मिणी मातेबरोबर झालेला विवाह, भगवंताचा सत्यभामेबरोबर झालेला विवाह, भगवंताचा जांबवंतीबरोबर झालेला विवाह, भगवंताचा कालिंदीबरोबर झालेला विवाह, भगवंताचा मित्र वृंदेबरोबर झालेला विवाह, भगवंताचा सत्या किंवा नागनजीती असं नाव काल आपण पाहिलं तिच्याबरोबर झालेला विवाह, भगवंताचा भद्रा नावाच्या मुलीबरोबर झालेला विवाह आणि मग अष्टनायिकेमधली 8वी नायिका म्हणून जिच्याकडे पाहिलं जातं ती लक्षणा, हिच्याबरोबर झालेला विवाह, असे 8 विवाह भगवंताचे आत्तापर्यंत आपण पाहिले. भगवंताचे हे विवाह चालूच आहेत. भगवंताचे द्वारकेकडे लक्ष देणं चालूच आहे. भगवंताचं पांडवांकडे येणं जाणं जरा जास्त वाढलंय. याचं कारण काय? आपण एक प्रमाण अनेकदा ऐकत आलो, देत आलो. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिपाठातलं रोजचं प्रमाण आहे हे आपलं. द्वारकेचा राणा या शब्दाचा अर्थ राजा. कुठं आहे म्हटले? पांडवा घरी. म्हणजे काय? पांडवांच्याकडे भगवान जायला लागले. आता भगवान पांडवांकडे का जातात, भगवान पुन्हा पुन्हा पांडवांच्याकडेच का जातात याचं कारण सांगताना पांडवांचा स्वभाव भगवंताला आपल्याकडे ओढून आणतोय. ऐका, भगवान आपल्याकडे स्वतःहून येणं ही भक्तीतली उच्च अवस्था सांगितली जाते. आपण भगवंताकडे जाणं ही भक्तीची पहिली पायरी आहे आणि भगवान आपल्याकडे येणं ही भक्तीची उच्चतम पायरी आहे. लक्षात आलं का? पहा, मी आणखीन सोपं करून सांगतो. भक्त भगवंताकडे जाणं, भक्ताच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी प्रेम निर्माण होणं ही भक्तीची पहिली पायरी आणि भगवंतालाच भक्ताविषयी प्रेम निर्माण होणं ही भक्तीची दुसरी पायरी. भक्तिशास्त्रामध्ये 2 पद्धतीचे भाव सांगितले. प्रेमनस्तु प्रथम अवस्था हा भावा हा असं भक्तिशास्त्राने चिंतन केलंय. प्रेमाची पहिली अवस्था यालाही भाव म्हटलं, यालाही भक्ती म्हटलं आणि प्रेमाची उच्चतम अवस्था यालाही भक्ती म्हटलं. आपण भगवंताकडे जाणं ही भक्तीच आहे, पण भगवान आपल्याकडे येणं ही सुद्धा भक्ती आहे. आपण भगवंताकडे जाणं ही भक्तीची पहिली पायरी आहे, पण भक्तीची एवढी उच्चतम अवस्था प्राप्त झाली की भक्त भगवंताकडे येण्याची भगवान वाट बघत नाही, भगवान स्वतःहून त्याच्याकडे जातो. दुसरं प्रमाण देतो म्हणजे कळेल. नलगती सायास जावे वनांतरा आणि सुखे येतो घरा नारायण. सुखे येतो घरा नारायण. स्वतःहून तो आपल्या घरी यायला लागला अशी भावना आपल्याकडे सांगितलेली दिसून येते. भगवान स्वतःहून येतात. काय नेमकं गमक असेल? याला भक्तिशास्त्रामध्ये श्रीकृष्ण आकर्षणीच असं म्हटलं जातं. भगवत आकर्षणीच असं म्हटलं जातं. पांडवांच्याकडे असलेला भाव, पांडवांकडे असलेली वृत्ती, पांडवांचा असलेला स्वभाव भगवंताला त्यांच्याकडे ओढून घेऊन येतोय. मुळात भगवंताच्या स्वभावाचं आणि पांडवांच्या स्वभावाचं वर्णन करत असताना आपल्याकडे असं सांगितलंय. भगवान म्हणतो जो मला हाक मारतो ना मी त्याच्याकडे धावत जातो. माझा नियम आहे, हाके सरसी उडी घालो निया स्तंभ पोडी. तुम्ही ती हाक कशी मारा, मोठ्याने मारताय का हळू आवाजात मारताय
सगळ्या आवाजातल्या हाका भगवंताला ऐकू येतात. मोठ्यानीच म्हटल्यानंतर देवाला ऐकू येतं अशातला काही भाग नाही. फक्त लोकाला कळावं म्हणून मोठ्याने हाक मारायची असते. देवाला काही हळू आवाज बोललेलं काही कळत नाही अशातला भाग नाही का? मनातलं जाणत नाही अशातला भाग नाही. सगळी कोणती हाक मारली की मग येणं माझं काम आहे. गजेंद्राचं वर्णन कितीदा ऐकतो आपण. त्या मगरीने गजेंद्राचा पाय पकडला म्हणे आणि मग गजेंद्रांनी नारायणाला हाक मारली. नारायण असं म्हणायला लागले की आपल्याकडे पुराणामधून असं वर्णन केलं जातं, भगवान तेव्हा जेवायला बसले होते म्हणे. आणि मग नारायण अशी हाक कानावर पडल्यानंतर कबीर महाराजांनी वर्णन केलंय, ह कहे लक्ष्मिया आणि ती कहे गजराज, आगे लगत गोली पीछे होता आवाज. कबीर महाराज बोलतात, ह कहे लक्ष्मिया, ह म्हणेपर्यंत लक्ष्मीच्या जवळ होते आणि हत्ती ह आणि ती याच्यातला ह म्हणताना लक्ष्मीच्या जवळ होते आणि ती म्हणताना गजेंद्राच्या जवळ पोहोचले. किती तत्परता आहे. भगवान म्हणतात हाक मारली की येणं माझं काम आहे. ते भागवतकार काही वेळेस याचे भाव फार चांगले सांगतात. मी एक ऐकला म्हणून तेवढा सांगून पुढे जातो. फार चांगला भाव सांगितला आहे भागवतामध्ये एके ठिकाणी. काय म्हणे, भगवान आले, गजेंद्राला त्या मगरीच्या याच्यातून सोडवलं, त्याच्या डोक्यावर हात ठेवला, त्याला मोक्ष प्राप्त करून दिला. ते मोक्ष वेगवेगळे आपण सलोकता, समीपता, स्वरूपता सांगतो. त्याच्यामध्ये सलोकता मोक्ष हा त्या गजेंद्राला प्राप्त झाला. सलोकता म्हणजे त्या लोकाला प्राप्त होणं, म्हणजे गजेंद्र वैकुंठ धामाला प्राप्त झाला. गजेंद्र जेव्हा वैकुंठ धामाला गेले आणि गजेंद्र जेव्हा वैकुंठाला गेले, भगवंताच्या जवळ गेले, तेव्हा गजेंद्राला आश्चर्य वाटलं. नीट ऐका, काय आश्चर्य वाटलं. गजेंद्राचा पाय ज्या मगरीनं पकडला होता ती मगर गजेंद्राच्या अगोदर हजर होती. ती मगर गजेंद्राच्या त्या हत्तीच्या अगोदर हजर होती. कुठं? वैकुंठामध्ये. गजेंद्रांनी विचार केला की जिनं माझा पाय पकडला तिच्यातून सोडण्याकरता म्हणून देवाला हाक मारली, तिथं पोहोचण्याकरता मला देवाला हाक मारावी लागली आणि मी नंतर तिथं पोहोचलो, पण जिने पाय पकडला ती माझ्या अगोदर हजर. पाय पकडणारे असे पाय ओढाओढी करणाऱ्याच बरं चाललंय अलीकडल्या काळात, नाही तरी अरे पाय ओढणाऱ्याचं एवढं बरं. मी हाक मारणारा, मी भक्त म्हणून घेतो, मला एवढा त्रास झाला आणि पाय ओढणाऱ्याला मात्र देवानी माझ्या अगोदर पोहोच केलं. गजेंद्रांनी देवाशी थोडं भांडायला सुरुवात. भाव आहे बरं का, हा भागवतातला एक भाव आहे. गजेंद्रांनी सांगितलं, देवा काय आहे, तुझं नाव घेणाऱ्याला उशिरा आणि तुझं जे नाव घेत नाही त्याला लवकर. हा काय प्रकार आहे? तुझं नाव जे घेत नाही त्याला मात्र तू लवकर जवळ घेतो. दुसऱ्या डोक्यात आणू नका. असं काय म्हटलंय, तुझं नाव न घेणाऱ्याला लवकर जवळ आणतो, तुझं नाव घेणाऱ्याला मात्र उशिरा. सलोकता मला मागून मिळाली आणि यांनी काही नाही, तुझं नाव घेतलं नाही, काही नाही, पण त्याला लवकर आणलंस का? असं केलं देवा. भगवान हसायला लागले. भगवंतांनी दिलेलं उत्तर सुद्धा एक भावच आहे. भगवंतांनी सांगितलं, हे बघ गजेंद्रा, तुझ्या अगोदर मी त्या मगरीला इथं घेऊन आलो, याचं कारण सांगू? हो, तू मला हाक मारलीस, बरोबर आहे. माझं नाव घेतलंस, बरोबर आहे. हो म्हटलंय, नारायणा म्हणून मी हाक मारली. बरं, मी तू नारायणा म्हणून हाक मारलीस, मान्य आहे. पण ज्या मगरीला मी इथपर्यंत पोहोच केलं, मला सांग म्हटलं, त्या मगरीने काय केलं होतं? म्हणले, माझा पाय पकडला होता. तुझा पाय पकडला ना? हो. तू म्हणजे कोण आहेस? भक्त आहेस. ज्याच्या मुखामध्ये नारायण नाव येतं त्याचं नाव भक्त. तू भक्त आहेस. हो. आणि भक्त असलेला जो तू, माझा भक्त असलेला जो गजेंद्र, त्याचे पाय कोणी पकडले? मगरीने. मग माझा असा नियम आहे, मला हाक मारो नाही तर न मारो, पण माझ्या भक्ताच्या जो पाया पडतो त्याला लवकर घेतो, मी त्याला लवकर जवळ घेतो. माझं नाव हाक घ्या नाही तर न घ्या. भगवान म्हणतो, मला माझ्या नावाचं काही घेणं देणं पडलेलं नाहीये. मी माझ्या नावाकरता फिरतच नाहीये. माझ्या नावाकरता फिरणारी वेगळी आहेत, नाही का? मी माझ्या नावाकरता माझं नाव व्हावं याच्याकरता मी फिरत नाही. पण माझ्या भक्ताचं जे चिंतन करतात, माझ्या भक्ताच्या जे पाया पडतात त्याला मी लवकर घेतो जवळ. ज्ञानोबारांनी याला ओवी दिली आहे, ते हे प्राणा परवते आवडते जे निरुते, जे भक्तचरित्राती प्रशंसती, जे भक्तचरित्राती प्रशंसती. त्यामुळे हा एक भाव आहे. मी आपल्याला का सांगायला लागलो हे? भगवंत भक्ताकडे धावणं आणि भक्त भगवंताकडे धावणं देवाचा स्वभाव आहे. मगरीने जरी त्रास दिलेला असला तरी त्या मगरीला सुद्धा स्वलोकामध्ये पोहोच करणं, हा दया करणं, हा देवाचा स्वभाव आहे. तुकाराम महाराजांचा एक अभंग, त्यातलं एक प्रमाण आहे. तुका म्हणे हा तव कृपेचा सागर,
आणि नामासाठी पार पाववील. पण हा कृपेचा सागर, हा कृपेचा सागर आहे, दयेचा सागर आहे. आर्य चाणक्याने नीतीमध्ये, नीतिशास्त्रामध्ये एक श्लोक फार छान सांगितला आहे. 4 गोष्टी सांगितल्या, थोडं सूक्ष्म आहे, ऐका. आर्य चाणक्य सांगतात, शांतितुल्यम तपो नास्ती 1, न संतोषात परम सुखम 2, न तृष्णया परो व्याधीर 3, न च धर्मो दयापराहा 4. 4 गोष्टी सांगितल्या चाणक्यांनी. चाणक्य नीती वाचण्यासारखे, मी काल परवाच बोललो, विदुर नीती कधी वाचा, कधी चाणक्य नीती वाचा. चाणक्यांनी, आर्य चाणक्यांनी आपल्याला नीतिशास्त्राच्या माध्यमातून 4 गोष्टी सांगितल्या. त्यातली पहिली गोष्ट सांगितली, शांतितुल्यम तपो नास्ती. जगात सगळ्यात मोठं तप कोणतं आहे, जगातलं सर्वात मोठं सुख कोणतं आहे, जगातली सर्वात मोठी व्याधी कोणती आहे, आणि जगातला सर्वात मोठा धर्म कोणता आहे, या 4 गोष्टी सांगितल्या. धर्माची व्याख्या काय, व्याधी म्हणायचं कशाला, सुख सुख म्हणतात ते सुख म्हणायचं कशाला, आणि तप तप म्हणतात ते तप म्हणायचं कशाला. माणूस म्हणतो आम्ही तपश्चर्या करायला लागलो, आम्ही तप केलं, आम्ही तप केलं. काय तप आहे? आर्य चाणक्य सांगतात, या जगामध्ये शांतितुल्यम न तपो नास्ती. शांतितुल्यम, शांतीसारखं जगामध्ये कोणत्याही पद्धतीचं तप नाही. मानवी जीवनामध्ये शांती प्राप्त होणं हे सर्वात मोठं तप 1. मानवी जीवनामध्ये समाधान प्राप्त होणं हे सर्वात मोठं सुख 2. मानवी जीवनामध्ये तृष्णा निर्माण होणं ही सगळ्यात मोठी व्याधी 3. आणि मानवी जीवनामध्ये अंतःकरणात दया निर्माण होणं हा सगळ्यात मोठा धर्म 4. दया धर्म का मूल है, कबीर महाराजांचं वचन आहे. 4 गोष्टी आम्हाला सांगितल्या, नीट ऐका. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा सांगितला, शांतितुल्यम तपो नास्ती. शांतीसारखं तप नाही. शांती शांती या शब्दाचा अर्थ काय, ज्ञानेश्वर महाराजांनी थोडा तात्विक अर्थ केला आहे, ऐकायला कठीण वाटेल, परंतु त्यातली भाषा कशी आहे बघा. ज्ञानेश्वर महाराज शांती या शब्दाचा अर्थ सांगताना असं बोलतात, तरी गिळोनी ज्ञाते, ज्ञाता ज्ञान ही मागवते, हरपे निरुते ते शांती पैगा. ज्ञानोबाराय बोलतात, म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात. ज्ञानेश्वरीतली कोणतीही ओवी आली की ती कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला सांगितलेली आहे, आणि जर ज्ञानेश्वरीतली कोणतीही ओवी प्रश्नाच्या रूपाने असेल तर तो अर्जुनाने कृष्णाला विचारलेला आहे. संपलं. ज्ञानेश्वरी म्हटलं की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाचा संवाद आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं, अरे अर्जुना, या जगात शांती म्हणजे काय, शांती या शब्दाचा अर्थ काय. शांतीचा संदेश द्यायला आले असं लोक म्हणतात. शांतता, प्रिय राहणं म्हणजे नेमकं काय. शांती शांती या शब्दाचा आपण लौकिकाच्या दृष्टीने जे अर्थ करतो ते तर आहेच आहे, नाही असं नाही, पण मी जरा इथं प्रवचनात बोलत असल्यामुळे थोडा तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने अर्थ सांगतो. व्याख्यानामध्ये शांती शब्दाचा अर्थ सांगताना आपण भिन्न सांगू आपण, पण मी थोडा तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने अर्थ सांगतो. म्हणून मी म्हटलं की आपल्याला थोडं कठीण लागेल, पण ऐका. भगवंतांनी सांगितलेली व्याख्या आहे, मी माझ्या पदार्थ बोलत नाही. भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना, तरी गिळोनी ज्ञाते, ज्ञाता ज्ञान ही मागवते, हरपे निरुते ते शांती पैगा. एवढा गहन विषय ज्ञानोबा भगवान बोलतात. तरी गिळोनी ज्ञाते 1, ज्ञाता ज्ञान ही मागवते, हरपे निरुते ते शांती पैगा. ज्ञाते, ज्ञाता ज्ञान ही मागवते, हरपे निरुते, इथपर्यंत चला. आणि हे सगळं जिथं झालं ते शांती पैगा. आलं का बघा. ओवी घरी गेल्यानंतर ज्ञानेश्वरी आपल्या घरात आहेच, असलेली ज्ञानेश्वरी जरा उघडा, त्याच्यावरचं वस्त्र काढा. घरी आम्हाला काही काही लोक घेऊन जातात. आता मला हौस अशी की पुस्तकं पाहायची, ग्रंथ पाहायची फार हौस मला. कोणाच्याही घरामध्ये गेलो की मग कुठं काही ग्रंथ दिसतात का हे बघायची, म्हणजे ते व्यसनच आहे की म्हणा की, असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि आपलं बघत असतो कुठं ग्रंथ आहेत का, काय आहेत का, काय आहे का. ते अशी काही पोथ्या अशा बांधून ठेवल्या होत्या एका घरामध्ये. मी त्यांना म्हटलं, अहो काय आहे हे. ते म्हटलं, हे बघा आमच्या आजोबाचा आहे. हातसुद्धा आपण लावला नाही त्याला, आपण अजिबात हात लावला नाही. म्हणजे काय आहे ते, म्हणजे ते आजोबा गेल्यापासून जे बांधून ठेवलेले ते तसंच आहे. अहो मी म्हटलं, ते उघडा तरी काय करताय आपल्याला. त्याला म्हणलो नाही, पण मी मनातल्या मनात, म्हणजे मनातल्या मनात म्हणलेलं तुमच्या पुढे बोलतो. आता मी विचार केलं, तिजोरीला हिनं हात लावला नाही का आजोबाच्या. आजोबाचं जे कपाट आहे ना आपल्या घरात, आजोबाचं कपाट, त्या आजोबाच्या कपाटाला हात लावला नाही. जाण्याची काय वाट बघतोय, जायच्या अगोदरच हात लावलाय.
पण ग्रंथ बांधून ठेवलेले. आजोबा गेल्यापासून 50 वर्ष झालं, हातही लावला नाही. मी म्हणलं, अहो नाही, बघायला पाहिजे काय. नाही नाही, मी ते उघडून बघितलं. हो, त्याच्यामध्ये अगदी जुन्या काळातली ज्ञानेश्वरी, की ज्या ज्ञानेश्वरीची म्हणजे आज प्रत उपलब्ध नाही आहे, अशा ज्ञानेश्वरीच्या प्रती आता अलीकडल्या काळामध्ये काही उपलब्ध समजा होत राहतील, पण तळटीपा असलेल्या ज्ञानेश्वरी, त्या काळातली कुंटेंची ज्ञानेश्वरी फार प्रसिद्ध ज्ञानेश्वरी, राजवाड्यांनी केलेली ज्ञानेश्वरी फार प्रसिद्ध ज्ञानेश्वरी, त्या बघायलाही मिळत नाहीत आज आपल्याला बाजारामध्ये, त्या काळामध्ये लिहिलेल्या. आणि ती इतकी सुंदर प्रत तिथं दिसायला लागली. आणि हा माणूस म्हणतो, मी हातही लावला नाही. उघडा, त्याच्यावरचं वस्त्र काढा, उघडा, त्यात काय आहे पहा. घरात ज्ञानेश्वरी असेल आणि घरात गाथा, ज्ञानेश्वरी गाथा तर वाचावंच नाही असं नाही, पण घरात असलेलं पुस्तक वाचलंच पाहिजे, कोणतंही असो. आपल्या ज्ञानात भर पडाय, वाचाल तर वाचाल असं जे म्हटलं जातं ते काय विनाकारण म्हटलं जातं का? वाचलं पाहिजे. ज्ञानेश्वरीच्या संबंधाने ज्ञानोबांनीच एक ओवी दिली आहे, नाना अमृताचे समुद्री बुडीजे, का तोंडा वज्रमिटी देईचे. ज्ञानोबांनी दृष्टांत दिलाय, नाना अमृताचे समुद्री बुडीजे. एक मनुष्य अमृताच्या एका मनुष्याने उडी टाकली समुद्रामध्ये आणि बाहेर आला. दुसऱ्या माणसाने विचारलं, का रे बाबा कुठे गेला होता? म्हटलं, मी उडी टाकली. कुठं? समुद्रामध्ये. कोणत्या? अमृताच्या समुद्रात उडी टाकली. त्या दुसऱ्याला एवढं आश्चर्य वाटलं, तो म्हटला, का रे बाबा अमृताच्या समुद्रात उडी टाकली म्हणजे अमृताचा थेंब तुझ्या तोंडात गेला असेल. तो म्हटला, अजिबात नाही, तोंड बंद केलं. काही उपयोग आहे का? प्रवचनाला येऊन कानात बोटं घातल्यासारखं झालं हे. हा, उपयोग आहे का काही? नाना अमृत. तसं ज्ञानेश्वरी घरात आहे, पण ती उघडली नाही, कधी ओवी एकही बघितली नाही. एकतरी ओवी, किती भाषा आहे गोड आम्हाला संतांची, एकतरी ओवी त्याच्यातली लक्षात यावी, आमचं जीवन बदलून जातं. काय आहे, मी अनेकदा सांगत असतो, अलीकडल्या काळामध्ये प्रत्यक्ष संतांचा सहवास लाभेल किंवा न लाभेल हा भाग थोडा गौण, मी जरा थोडं एक दोष पत्करून बोलतो बरं का, माफी असावी. का? कारण अलीकडल्या काळामध्ये खऱ्या अर्थाचे संत कुठं आणि कसे शोधायचे हा मोठा प्रश्नच आहे. शास्त्राने एक श्लोक सांगितला आहे, शैले शैलेन माणिक्यम मौतिकम न गजे गजे साधो नाही सर्वत्रम चंदनम न वने वने. शास्त्राची भाषा अशी आहे, शैले शैलेन माणिक्यम 1, मौतिकम न गजे गजे 2, चंदनम न वने वने 3. आणि या 3 दृष्टांताची योजना कशा करता केली? एका सिद्धांताकरता, साधो नाही सर्वत्रम. साधू सर्वत्र नाहीत याचा अर्थ काय? साधू सर्वत्र नाहीत याचा अर्थ काय? साधूची भेट सर्वत्र नाही असा करावा. साधू सर्वत्र नाही याचा अर्थ साधू नाही असं नाही, साधू संकुचित होतील म्हणून साधूंची भेट सर्वत्र नाही. साधू नाहीत असं नाही, साधू सर्वत्र. आळंदीमध्ये साधू नव्हते का? आळंदीमध्ये संत नव्हते का? देहूमध्ये संत नव्हते का? पैठणमध्ये संत नव्हते का? बार्शीत आमच्या संत नव्हते का? होतेच ना. पण त्याची भेट सर्वत्र नाही, सगळ्याला नाही. ती भेट होण्याकरिता मग पुण्यफळाले बहुता दिवसा वगैरे वगैरे सगळी प्रमाण आपल्याला लावावी लागतील. ज्ञानोबाराय अनेकांना भेटले, ज्ञानोबाराय आळंदीमध्ये अनेकांच्या समोर होते, पण कळाली किती लोकांना? तुकोबाराय अनेकांच्या समोर होते, घरातल्यालाच कळालं नाही तर बाकीच्याचं काय घेऊन बसला? एकनाथ महाराज त्यांच्या मुलालाच कळाले नाहीत तर बाकीच्याचं काय घेऊन बसला? हरिपंडिताला कळाले नाहीत एकनाथ महाराज लवकर, मग बाकीच्याचं काय घेऊन बसलात? कळणं कठीण आहे. वस्तू आमच्याजवळ, आमच्याकडे आज मी तिला आमच्या घरात असलेला संत वाङ्मय, मी थोडं एक जाहीर वाक्य सांगत असतो, अनेकदा बोललोय आपल्याला माहीत आहे, पण आजही पुन्हा ते बोलून जातो. घरात असलेली ज्ञानेश्वरी हेच आमच्या करता ज्ञानेश्वर महाराज, दुसरे ज्ञानेश्वर महाराज शोधायची गरज नाही. घरात असलेला तुकोबाऱ्यांचा गाथा हेच आमच्या करता तुकाराम महाराज, दुसरे तुकोबारा शोधायची आवश्यकता नाही आहे. आमच्या पाठशाळेत असताना आमच्या गुरुजींनी दिलेलं हे वाक्य आहे. मी विचारलं सहज, तुम्ही नेहमी एक प्रमाण सांगता, अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. आपण नेहमी बोलतो, तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू, अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. जडजीवा किंवा महादोषी दोन्ही पाठ आहेत. अण्णा माझ्याकडे बघायला लागलेत म्हणून सांगून टाकले, बरोबर आहे. हां, वारकऱ्यामध्ये हे 2 पाठ आहेत. एकीकडे वास्कर पद्धतीमध्ये महादोषी असं म्हटलं जातं आणि इकडं दुसरीकडे जडजीवा असं म्हटलं जातं. जे काही असेल ते असेल, मला त्या पाठाच्या भेदामध्ये जास्त गुंतायचं नाही, अर्थाकडे लक्ष द्या. जडजीवा, मग संतांचा अवतार हा जडजीवांचा उद्धार करण्याकरिता होतो.
असं जर तुकोबारायांची प्रतीती, तुकोबारायांची अभंगवाणी आम्हाला सांगत असेल तर माझ्या मनात आलेली शंका मी माझ्या गुरुजींना बोलून दाखवली. तेच विचार फक्त मी तुमच्यासमोर मांडतो. त्यांना विचारलं का जड जीवाचा उद्धार करण्याकरता संत अवताराला येतात, मग आत्ता काय येत नाहीत? कारण जड जीव काही कमी आहेत का? जड जीव काही कमी आहेत का? काय येत नाहीत? मला त्यांनी विचारलं कोण म्हणतं आले नाहीत? मला त्यांनी प्रतिप्रश्न केला. त्यामुळे तू म्हणतो असा, कोण म्हणतं आले नाहीत? मी म्हटलं दिसत नाहीत. त्यांनी मला सांगितलं कोण दिसत नाही? मी म्हटलं जसं त्या काळात 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराज आळंदीमध्ये आले, जसं तुकाराम महाराज 350 वर्षापूर्वी देहूमध्ये आले, पैठणमध्ये एकनाथ महाराज आले, मानकोशी महाराज धामणगावला आले, आता कुठं काही दिसत नाहीत. ते म्हटले ज्ञानेश्वर महाराज आले नाहीत असं कशाहून म्हणतो? घरात असलेली ज्ञानेश्वरी तेच ज्ञानेश्वर महाराज. त्यांनी दिलेलं वाक्य आले नाहीत असं कशावरनं? फक्त दुर्दैवाने आम्ही त्यांच्या सहवासात जात नाही, हे आमचं दुर्दैव आहे. आमच्या घरात असलेली ग्रंथ संपत्ती हेच आमच्याकरता संतांची संपत्ती असते, संत संगती असते. आम्ही तिथपर्यंत जात नाही. संतांचा सहवास, संत ग्रंथांचा सहवास, सत्विचारांचा सहवास हा माणसाला एका उंचीपर्यंत घेऊन जात असतो. चांगल्या विचाराने मनुष्य घडत असतो. चांगल्या विचाराच्या सहवासामध्ये माणसाचा असलेला बदल त्याच्या जीवनामध्ये घडत असलेला आपल्याला दिसून येत असतो. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण जरा धाडस करून वाक्य बोलतो. भगवान सुद्धा असं म्हणतात, मी पुन्हा पुन्हा पांडवांच्या संगतीत काय येतो? कारण पांडवाच्या संगतीत आलं की मलाही बरं वाटतं म्हटलं. मग आता मला पांडव या शब्दाचा अर्थ आहे संत. मी तुम्हाला त्याचा अर्थ लावणार आहे पुढं. मला जे मी आता विवाहाच्या चरित्रातून थोडंसं पांडव आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं नातं कसं आहे याचा थोडा विस्तार करतो. पांडव या शब्दाचा अर्थ संत, भक्ती, भाव, प्रेम हे सगळे गुणधर्म पांडवांच्या ठिकाणी कसे होते आपल्याला टप्प्याटप्प्याने पाहता येईल. धर्मराजाच्या ठिकाणी असलेलं प्रेम पहा तुम्ही, अर्जुनाच्या ठिकाणी असलेलं प्रेम पहा, भीमाच्या ठिकाणी असलेली भक्ती पहा, नकुल सहदेवाच्या ठिकाणी भगवंताबद्दल असलेली एकनिष्ठता पहा, कुंतीने भगवंतावर दिलेलं समर्पण वृत्ती कशी आहे याचा विचार करा. हे दिसून येईल आपल्याला. भगवान जर म्हणतात की मला त्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर बरं वाटतं, दुसरं एक प्रमाण देऊ आपल्याला. मानकोजी महाराजांचं एक प्रमाण आहे, तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे. मानकोजी महाराजांचं एक अभंग आपण अभंग गाता मानकोजी महाराजांची पहा. त्याच्यामध्ये एक अभंग आहे, संता वाचोनिया सुख कोटे नाही, अमृत ज्यांचे पायी नित्य वसे, संताचे संगती होय मोक्षगती, नकोबा संगती दुर्जनाची, दुर्जनाच्या संगे दुःख प्राप्त होय, तेथे कैची सोय तारावया, बोधला म्हणे माझी सत्य ही त्रिवाचा, नको अभक्तांचा संग देवा. ही महाराजांची भाषा आहे. तुकाराम महाराजांचा अगदी अशा पद्धतीचा एक वेगळा अभंग सांगतो. याचा थोडं पुढं चिंतन करणार आणखी. संताचे सुख झाले या देवा, म्हणून सेवा करी त्यांची. किंवा आणखीन पुढे बोलायचं झालं तर, मज दास करी त्यांचा, संत दासाच्या दासाचा. मी 4 भूमिका सांगतो, जरा ऐका. पहिली भूमिका मला सांगायची आहे भगवंताच्या दासाची, 1. दुसरी भूमिका सांगायची आहे भगवंताच्या दासाच्या दासाची, 2. पहिली भूमिका भगवंताच्या दासाची पहा तुम्ही. अनेक ठिकाणी आपल्याला प्रमाण अशी दिसून येतील की भगवंताच्या दास्यत्वाची स्वीकार, मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी. इथं आला का नाही भगवंताच्या दास्यत्वाचा विचार? बर, आता देवाचे दास जे संत आहेत त्यांच्या दास्यत्वाचा विचार सांगतो. तुकाराम महाराज सांगतात, कोण पुण्य यांचा होईन सेवक, जीही द्वंद्वादिके दुराविली. हा अभंग घरी गेल्यानंतर वाचा. कोण पुण्य त्यांचा होईल सेवक, त्यांचा या शब्दाचा अर्थ जीही द्वंद्वादिके दुराविली त्यांचा. जीही द्वंद्वादिके दुराविली. द्वंद्वादिके दुराविली या शब्दाचा अर्थ काय? ज्यांच्या अंतःकरणातलं द्वंद्व निघून गेलं. द्वंद्व निघून गेलं याचा अर्थ द्वैत निघून गेलं. द्वैत निघून गेलं याचा अर्थ भेद निघून गेला. भेद निघून गेला याचा अर्थ कोणत्याही पद्धतीची असा आसक्ती राहिली नाही. हे चरित्र, हे वर्णन कोणाचं आहे? संतांचं आहे. आणि म्हणून त्यांचा म्हणजे जीही द्वंद्वादिके दुराविले त्यांचा, कोण पुण्य होईन सेवक. मी त्यांचा सेवक कसा होईल? म्हणजे संतांच्या सेवकाची अपेक्षा आहे. एवढ्यावर नाही भागलं, पुढचा विचार करा. संतांच्या दासाचं दास्यत्व ऐकण्यातला अभंग सांगतो. तुमची ये दासीचा, दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. इथं संतांच्या दासाच्या दास्यत्वाचा प्रकार आहे. किती भूमिका झाल्या लक्षात येतात का बघा. देवाचं दास 1, संतांचं दास 2, संतांच्या दासाचं दास 3. आलं इथपर्यंत पोहोचलो आपण. देवाचं दास मनोनी शरण जावे, संतांचं दास कोण पुण्य यांचा होईन सेवक,
संतांच्या दासाचं दास तुमची ये दासीचा करुणी दास करुणी ठेवा. तुकोबाराय सांगतात तुमची ये या शब्दाचा अर्थ आहे नामदेव रायाची ये, दासीचा या शब्दाचा अर्थ आहे जनाबाईचा दास करुणी ठेवा. अशी अर्थ लावा तुम्ही. नामदेव रायाची दासी जनाबाई आणि त्या जनाबाईची मी दास व्हावा अशी तुकोबाराय अपेक्षा करतात. एवढ्यावरही प्रमाण आपल्याला नाही पटलं तर मी त्याच्या पुढचं प्रमाण देतो. मज दास करी त्यांचा संत दासाच्या दासाचा. मला दास करा कोणाचा? त्यांचा म्हणजे कोणाचा? संतांच्या दासाच्या दासाच्या दासाचं दास्यत्व. किती लांबपर्यंत गेलं हे प्रकरण, किती भूमिका सूक्ष्म आहे. भगवान सुद्धा म्हणतात मला पांडवांच्या जवळ गेल्यानंतर शांतता वाटते. मला भगवान त्याचं कारण सांगतो. आता नीट ऐका. पांडव संत वृत्तीचे आहेत. भगवान ज्या द्वारकेमध्ये कार्य करतात, द्वारका ही जी बरोबर असलेली जी सगळी होते हे पाहत असताना, देवाकडे पाहत असताना वेगळ्या वृत्तीने पाहतात. आत घरामध्ये असलेल्या अष्टनायिका काय, घरामध्ये असलेला सगळा असणारा परिवार काय, किंवा द्वारकेतली जनता काय, किंवा मथुरेतले यादव काय, हे सगळेजण भगवंताकडे पाहताना काय म्हणतात? यांनी माझं हे केलं पाहिजे असं म्हणून पाहतात. बरोबर आहे, हे माझं केलं पाहिजे. यादवानी म्हणायचं करायलाच पाहिजे. कोणी जर म्हटलं त्याच्यामध्ये काय कृष्ण तुमच्याकरता किती करतोय, राजा व्हायचं म्हणल्यावर करावंच लागतं, त्याला काय असतंय? ही भावकी होती सगळी. यादव ते म्हणणं त्यांना करावंच लागतंय, मोठेपण आहे त्याच्याकडे, त्यांच्या घराला मोठेपण आहे, करावंच लागतं. अष्टनायिका म्हणतात आम्हाला हे सगळं पाहिजे. परिवार घरातला म्हणतो आम्हाला हे सगळं पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टीने व्यथित झालेले भगवान कधी कधी पांडवांच्या जवळ जाऊन राहायचे की जेणेकरून शांतता मिळेल. मग मला असं म्हणायचं आहे, देवाला जर संतांच्या संगतीमध्ये शांतता वाटत असेल तर माणसाला वाटू नये का? एवढं जरी नाही पटलं तर मी दुसरं प्रमाण देतो तुमच्या ऐकण्यातलं. तुम्हाला माहीत असलेला इतिहास सांगतो. मग तरी तुम्ही माना डोलावाल जरा हो हो म्हणून. मला जोपर्यंत तुम्ही डोलवत नाही तोपर्यंत सोडत नाही मी. रविवारच आहे, नाही तरी आज काय अडचण आहे. रविवारचे सुरते आलेले आहेत म्हणजे तसं नाही काय. मला माहीत आहे रविवारी कोण येतं, सोमवारी कोण येतं, मला ते माहीत आहे. रविवारचे श्रोते असेल तर आपणही थोडं ताकदीने बोललं पाहिजे. आदरणीय श्री डॉक्टर यादव साहेब आलेले आहेत, मी बघितलंय. आमचे मधुशेठ चंडक दिसले मला मगाशी आलेले. ही सगळी मोठी मंडळी आहेत. त्यांच्या व्यापारामुळे त्यांना रोज जरी जमत नसलं तर आज रविवार आहे तर मला त्याचा सार त्यांच्याकरता का म्हणून होईना पण सांगितलं पाहिजे. काय विषयाचं गांभीर्य आहे आपल्या, मी का बोलायला लागलोय याची गांभीर्यता बघा, लक्षात घ्या ना. ते पुन्हा मी विषय ह्या कळावा याच्याकरता इतका विस्तार करतोय. देव पांडवांच्या जवळ का जातात एवढाच माझा मुद्दा आहे आजच्या प्रवचनाचा. पुन्हा पुन्हा देव पांडवांच्या जवळ द्वारकेचा राणा पांडवा घरी पांडवा, पण का? त्याचं कारण काय? याचे विविध अंग आपल्याला पाहायचे. त्याच्यातलं एक अंग मी असं पाहतोय की भगवान म्हणतात मी माझ्या या संसारामध्ये व्यतीत झालो आणि व्यतीत झालेल्या भगवंताच्या मनाला शांतता देणारं हे संत तत्व आहे म्हणून भगवान पांडवांकडे येतात. व्यतीत झालेलं मन शांत करणारं तत्व फक्त आणि फक्त संत तत्व आहे. भगवंताचं मन, आता पुढचं, संसाराने जर भगवंताचं मन व्यथित होत असेल तर आपलं होऊ नये का? परमार्थामध्ये माणसं येतात ती दोन पद्धतीने येतात असं योग वशिष्ठांनी सांगितलंय. म्हणजे मी बार्शीकरता बोलत नाही. माणसं कीर्तन ऐकतात, प्रवचन ऐकतात, भजन करतात, रामायण ऐकतात, महाभारत ऐकतात, व्याख्यान ऐकतात, तत्वज्ञान ऐकून घेतात. कशा करतात? योग वशिष्ठामध्ये वशिष्ठ ऋषींनी रामाला दोन कारणं सांगितली याची. एक, पहिलं कारण त्याला असं सांगितलंय आपल्याला ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून ते ऐकतात. हे पहिलं कारण. पहिलं कारण आपल्याला ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून ते ऐकतात, हे पहिलं कारण. आणि दुसरं कारण आपल्या संसारापासून तेवढी तरी सुटका व्हावी म्हणून ऐकतात. आता ज्याच्या त्यांनी ठरवायचं आहे. आमच्या बार्शीमध्ये सगळी ज्ञानाकरताच येतात, मी दुसऱ्या कारणाचा विचार करत नाही. पहिलं कारण काय? ज्ञान मिळावं मला, या प्रवचनातून कीर्तनातून मला काहीतरी मिळावं, माझ्या पदरामध्ये काहीतरी पडावं म्हणून ऐकतात. आणि तेवढा तरी तासभर 2 तास काय असेल ते असेल, माझं मन माझ्या संसाराच्या या व्यथितापासून बाजूला व्हावं आणि मनाच्या ठिकाणी माझ्या ठिकाणी स्थिरता यावी, तेवढंच माझ्या मनाला समाधान लाभावं म्हणून माणूस श्रवण करण्याकरता प्रवृत्त होतो, आहे का नाही? आणि म्हणून संसार असा गमतीचा आहे, तो भगवंताला जर व्यथित करून टाकत असेल तर तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवाची काय अवस्था असेल? एक धाडस करून वाक्य बोलतो. मला वाटत नाही की दोष लागेल मला, पण धाडस करून वाक्य बोलतो. एक सांगू, संसार देवाला चुकला नाही,
धाडस करून देवाला काय घेऊन बसला देवाच्या, आता ते अर्ध तुम्ही म्हणा. आणि काय चुकलंय मला सांगा, वसुदेव देव केला तरी संसार चुकलाय का? बरं ऐकलं रामायण तुम्ही, कौशल्य आणि दशरथाला संसार चुकलाय का? मग एक बोलू आता, हे झालं माझं पहिलं वाक्य. आणि दुसरं वाक्य बोलतो, हा संसार जर कोणाला चुकला असेल तर या जगामध्ये एकच तत्व आहे आणि त्या तत्वाचं नाव आहे संत तत्व. बस, त्याच्याशिवाय कोणाला संसार चुकला नाही. या संसाराची भीती जीवाला तर आहेच आहे, पण देवाला आहे तर ते बाकी आहे. फक्त संसाराची भीती राहिली नाही, त्यांचं नाव फक्त संत. ज्ञानोबांना या संसाराची भीती राहिली नाही, तुकोबांना या संसाराची भीती राहिली नाही. या संसाराबद्दल त्यांना एकश्चित या संसाराबद्दल काहीच भीती वाटत नाही, असं ज्ञानोबांचं चरित्र आहे. 22व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराज समाधी संजीवन घेतात. या 22 वर्षाच्या आयुष्यामध्ये पहा तुम्ही त्यांच्या जीवनातली प्रगल्भता. 32व्या वर्षी जगद्गुरु श्री शंकराचार्य समाधी घेतात. काय 32 वर्षातलं चरित्र आचार्यांचं किती आगाध आहे, सामान्य नाही आहे. 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये 3 वेळा पृथ्वी प्रदक्षिणा करणं, कन्याकुमारी ते हिमालयापर्यंत, हे काही सामान्य गोष्ट आहे का आचार्यांच्या चरित्राची? परवा एकदा आदरणीय पूज्यश्री बुडुकदादा मला बोलता बोलता एक वाक्य बोलून गेलेत. ते म्हणले की महाराज कधीतरी वेळ मिळाल्यानंतर बघा आपण एकदा शंकराचार्यांचं चरित्र सांगा, असं त्यांनी मला सांगितलं. आघाद आहे चरित्र. वेळप्रसंगी रामकृष्ण मठाने केलेलं आचार्य शंकर नावाचं चरित्र वाचण्यासारखं आहे. बरं, मला काय सांगायचं आहे, या संसारातून केवळ आणि केवळ संत भक्त तरले. संत भक्त या संसारातून बाजूला निघाले. संतांना मात्र या संसाराचा कोणताही दुःखाचा स्पर्श झाला नाही. कधीही तुम्ही कित्येक अभंग, माझा अभ्यास थोडा कमी असेल परंतु मोठी मंडळी इथं बसलेली आहेत वारकरी संप्रदायातली. संतांच्या तुकोबऱ्यांच्या गाथ्यामध्ये कधी दाखवा की तुकाराम महाराज स्वतःच्या संसाराने ग्रस्त झाले, दुःख वाटायला लागले, व्यतीत झालो अशी भाषा तुकोबऱ्यांनी वापरली, असं कधी दाखवा. कधी त्या संसाराबद्दलची ग्रथी भाषा नाही आहे. त्या संसाराचा स्पर्शच नाही तर त्याच्याबद्दल व्यतीत होण्याचा विषयच काय येतो? या संसाराला माझं म्हणायचंच नाही तर मग व्यतीत होण्याचा प्रश्नच काय येतो? जरा वेदांतातला एक विचार सांगू. अजातवाद त्यांनी मांडला आणि अजातवादाचा विचार असा आहे, न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म आकळले. प्रपंच झालाच नाही ही अजातवादाची भाषा आहे. मला मान्य आहे की अजातवाद आम्हाला लवकर कळणार नाही. वेदांतामध्ये एक अजातवाद नावाचा वाद आहे. विचारसागर जर काढून पाहिला तर आपल्याला लक्षात येईल. आणि अजातवादाची भाषा अशी आहे, झालंच नाही प्रपंच म्हणून त्यांच्या दृष्टीने काही नाहीच तर मग त्याच्याबद्दलची व्यथित होण्याचा विषयच येत नाही. आपलं कसं आहे माहिती आहे का, आपण दुःख का म्हणायला लागलो? जे झालेलं नाही त्याच्याबद्दल. बरं, तुम्हाला दुसरं सांगतो वेदांतातलं म्हणजे कळेल. हे अजातवाद कळत नाही म्हणून जगद्गुरु श्री शंकराचार्यांनी विवर्तवाद सांगितला. अजातवाद लक्षात येत नाही म्हणून विवर्तवाद सांगितला. आणि विवर्तवादाकरता दृष्टांत तुकाराम महाराजांनी दिला, रज्जू सर्पाकार भासे येले जगडांबर असा दृष्टांत दिला. आणि मी अनेकदा तुम्हाला हा दृष्टांत दिलाय. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे रज्जू या शब्दाचा अर्थ आहे दोरी, सर्प या शब्दाचा अर्थ आहे साप. आहे दोरी पण ते आम्हाला वाटायला लागले साप. आता मला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे. रात्रीची वेळ होती, बऱ्याचदा हे वाटतं कसं बघा, गुरुरे दादा हा दृष्टांत फार रंगवून सांगत असत. दादांचं फार वेदांत सांगायचे पण ते फार असा विस्ताराने काय नाही म्हणे. वाड्या वस्त्यावर राहणारी माणसं असतात आणि मग संध्याकाळच्या वेळेला ती एकत्रित गावामध्ये येतात संध्याकाळी 7-8 वाजता. आणि मग आल्यानंतर काय गप्पा टप्पा करायच्या इकडल्या तिकडल्या, काय बरं काय बोलतील काही सांगता येत नाही. कुठलीही चर्चा चालू असते. काय चाललंय दिल्लीमध्ये, इथं बसून काय वाटतंय तुम्हाला, हे सगळं इथं बसून चाललेलं असतं त्यांचं चर्चा. आणि मग ते बोलायचं. मग आता काही वेळेस कुठल्या चर्चा निघतील, कोणाबद्दल निघतील काही सांगता येत नाही. बरं सध्या तर चर्चेचे विषय खूपच आहेत समाजाला, नाही असं नाही. त्यामुळं कित्येक चर्चा बसलेली होती संध्याकाळच्या वेळेला. आणि बसल्यानंतर कोणीतरी उगीचा सहज विषय काढला, अरे बाबा काय सांगायचं तुला, मी भला मोठाच्या मोठा आमच्या घरामध्ये साप बघितला म्हटलं, आमच्याकडे वस्तीवर साप पाहिला असा मोठाच्या मोठा. दुसरा म्हटला तुझं काहीच नाही, मी पाहिलेला तर त्याच्यापेक्षा भयानक होता. तिसरा म्हटला तुम्ही मोठे साप बघितले असतील पण मी छोटा बघितला, पण विष मात्र त्या सगळ्यापेक्षा जास्त आहे म्हटले. काही छोटी असतात पण ती फार विचित्र असतात. सापाबद्दल बोलतोय मी. हां, ते विचित्र असतात. काही काही अशी दिसायला ती छोटी दिसतात ती पण विचित्र असतात. ते म्हणले फार भयानक आहे म्हटले. मग ते सापाच्या कोणाला काय कसे कानावर शब्द पडले असतील, कोणता साप कसं काय, कुठकुठले सर्पमित्र भेटून त्यांची चर्चा झाली असेल. ते सगळी चर्चा झाली, ती सगळी चर्चा कानावर पडली. सायंकाळ 9-10 वाजल्या, चला आपापल्या घराकडे जाऊया. आणि रात्रीच्या वेळेला घराकडे निघाले. जात असताना चर्चा सगळी डोक्यामध्ये कशाचे, सापाची.
आणि सापाची चर्चा घेऊन निघालेले होते. रस्त्याने जात असताना नेमकं एका शेतकऱ्याची ती काही एटणाची जी दोरी वगैरे असं एटण तुटलेलं होतं, ती दोरी रस्त्यावर पडलेली होती आणि या माणसाच्या नेमकं पायाला ती दोरी लागली. डोक्यात काय होता विषय? पायाला काय लागली? याला काय वाटलं? झालं. तुमच्या तोंडातून वेदांत इतकं पाय हो, दुसरं काय घेऊन बसला? वेदांत इतका सोपा आहे. काय काय वेदांत अवघड आहे? वेदांत सरळ एकदम सोपा आहे. लोकांना वाटतं वेदांत अवघड आहे. नाही, अवघड नाही, सोपा आहे. काय शब्दावर लोक काय बोलतील सांग. पोरं तर अलीकडली अशी हुशार झालीत. अलीकडे ही लहान लहान पोरं आहेत ना, फार हुशार. आमच्या पोराचं नाव वेदांत, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. माझ्या पोराचं नाव वेदांत. ते मी एक दिवशी घरामध्ये प्रवचन करत होतो, आता चातुर्मासाचं प्रवचन. ते रविवारच्या वेळेला ती सगळी पोरं पण बसली होती असे ऐकायला. आमची घरातली 2-4 पोरं सगळे. आणि मी आपलं पाठामध्ये सांगत होतो. ते पोरा मी आपलं म्हणत होतो सहज, हे वेदांत काय सांगतो असं बोलत होतो. ते पोरापोरांनी सांगितलं काही नाही, फालतूक बोलतो. त्यांच्यात म्हणजे त्यांनी त्यांचा अर्थ लावला. वेदांत काय सांगतो तर ते म्हटले तुमचा वेदांत फालतूक बोलतो. असं म्हणजे कुठलं कसं लावतील काही सांगता येत नाही. वेदांत किती सोपा आहे काय. मी काय सांगत होतो, डोक्यामध्ये काय विषय होता? साप. पायाला काय लागली? वाटला काय? साप. निर्माण काय झाली? भीती, दुःख. बरोबर आहे. आता मला सांगा, हे जे दुःख आहे हे दुःख खरं आहे, मान्य आहे. निर्माण झालेलं दुःख खरं आहे. पण जे दुःख ज्याच्यामुळं निर्माण झालेलं दुःख, ज्याच्यामुळे निर्माण झालं ते खरं आहे का? भीती निर्माण झाली खरं आहे, पण ज्याच्यामुळे निर्माण झाली ती खरी आहे का? आता कळालं का बघा. निर्माण झालेली भीती खरी आहे, निर्माण झालेलं दुःख खरं आहे, पण ज्याच्यामुळे निर्माण झालं ते मात्र खरं नाही. ते कसं आहे? खोटं आहे. बरं जाऊ द्या, मी खोटं आहे हा शब्द, त्याच्या पुढचा एक शब्द विचारतो. मला सांगा, साप तिथं निर्माण झालाय का? हा, नाही. भीती निर्माण झाली, मान्य आहे, पण साप निर्माण झालाय का? म्हणजे जे निर्माण झालं नाही त्याच्याबद्दल काय वाटायला लागली? जे निर्माणच झालं नाही त्याच्याबद्दल काय वाटायला लागलं? दुःख. जे निर्माणच झालं नाही त्याच्याबद्दल काय वाटतंय? दुःख. आता नीट ऐका, हे जसं आहे का नाही, वेदांत आम्हाला असा सांगितला जातोय, तुकारामांची भाषा अशी सांगितली जाते, न झाला प्रपंच, प्रपंच झालाच नाही पण त्याच्याबद्दलची चर्चा मात्र आपली चालू आहे का नाही. कोण म्हणतो सुखाचा, कोण म्हणतो दुःखाचा, कोण म्हणतो अमुक, कोण म्हणतो तुम, माझा प्रपंच मोठा. काय लोक त्या प्रपंचाबद्दल बोलतील सांगता येत नाही. आम्हाला महिनावारीला वारकरी येतात, गडबडीने येतात, एवढी गडबड करतात, एवढी धावपळ करतात. आपला महिनावारीचे नियम आपला अण्णापुढे बसलेत. महिनावारीचे नियम असे आहेत, नवमीला संध्याकाळी पंढरपूरला यावं, दशमीची सकाळची चंद्रभागेची आंघोळ करावी, एकादशीचा जागर करावा, द्वादशीची खिरापत घेऊन त्रयोदशीला माघारी जावं. हे नियम वारकरीचे. बरं ठीक आहे, अलीकडल्या काळात धावपळ आपली झाली, पण किती धावपळ. घरातून निघतानाच म्हणतात आम्ही फराळीला घरी येतोय, म्हणजे तिथं फराळी करत नाहीत आमच्याकडे येऊन, इतकी घाई. मग माझ्याकडे एक जण आला आता महिनावारीला, कालच्याच श्रावणवारीला, इतका घाईत होता बार्शीतलाच एक जण. मी नाव सांगणार नाही, कमीत कमी 31 तारखेपर्यंत तरी सांगणार नाही, नंतर सांगतो. तो एवढा घाईत होता, आला, पाया पडला, काय 10 रुपये 20 रुपये ठेवायची ती दक्षिणा ठेवली, लगेच निघायला लागला. मी म्हटलं बसा ना, काय घे. तो म्हटला तुम्हाला काय महाराज, काय प्रपंचाचा व्याप आहे, काय प्रपंच वाढवून मी ठेवलाय, तुम्ही काय मोकळे. मला म्हटला तो. मी आपलं माझ्या बायकोकडे बघितलं, मी काय मोकळं आहे? तुम्हाला काय महाराज, तुम्हाला काय म्हणले मोकळे तुम्ही? म्हटले माझा काय प्रपंचाचा व्याप वाढवून ठेवलाय, माझा किती प्रपंच मोठा, काय सांगावं, कुठं कुठं लक्ष द्यावं लागतं. मुद्दा ऐका नीट. मी हे सोपं सगळं का करायला लागलोय पुन्हा एकदा सांगतो. अजातवाद आम्हाला सांगितला जातो, प्रपंच झाला नाही, न झाला प्रपंच. न झालेल्या वस्तूबद्दल आमची चर्चा आहे, न झालेल्या वस्तूबद्दल आमचं ममत्व आहे, न झालेल्या वस्तूबद्दल आम्ही त्याच्याबद्दलच्या वेगवेगळ्या कल्पना मांडतोय. एक जाता जाता एक वाक्य सांगतो मानसशास्त्राच्या दृष्टीने. माणसाला वस्तू दुःख देत नसते, वस्तूच्या संबंधाने निर्माण झालेली कल्पना दुःख देत असते. ऐका, मानसशास्त्राचं वाक्य आहे, सायकॉलॉजी आम्हाला सांगते वस्तू दुःख देत नाहीये, मग वस्तूच्या संबंधाने निर्माण झालेली कल्पना दुःख देते. अनेकदा मी दृष्टांत सांगतो, आज फक्त त्याचा उल्लेख करून पुढे जातो. काही नाही म्हणे, एक शिष्य एका गुरुजींकडे आला. माझं वाक्य आहे, वस्तू दुःख देत नाही, वस्तूच्या संबंधाने निर्माण झालेली कल्पना दुःख देते. एक शिष्य एका गुरुजींकडे आला आणि गुरुजींना म्हणायला लागला, गुरुजी काय करू, करी या दुःखा वेगळे, खूप दुःख आहेत हो, काय करू सांगा, याच्यातून कसं बाहेर पडू सांगा. गुरुजींनी सांगितलं ठीक आहे तुला नंतर सांगतो, मी तुला एक उदाहरण देतो. म्हटले ऐका नीट. तो म्हटला बोला. गुरुजींनी सांगितलं काही नाही, तू कल्पना कर, तुला मी एका खोलीमध्ये घेऊन गेलो. तो म्हटला बरं.
कल्पना कर तुला मी एका खुर्चीवर बसवलं. तो म्हटलं बरं. कल्पना कर तुला ज्या खुर्चीवर बसविलेलं आहे त्या खुर्चीवर एक टांगती तलवार बांधलेली आहे, अशी तलवार बांधलेली आहे बरं. तो म्हटलं बरं. कल्पना कर त्या तलवारीची दोरी हळूहळू हळू तुटायला लागली आहे. तो म्हटलं बरं. तू खुर्चीवर बसलाय. तो म्हटलं बरं. कल्पना कर ती दोरी तुटायला लागली आणि ती तलवार तुझ्या डोक्यात कधी पडेल काही सांगता येत नाही. तू काय करशील? तुझ्या डोक्यात तलवार पडेल कधी सांगता येत नाही. तू खुर्चीवर बसलाय, तू काय करशील? तो म्हटला गुरुजी तलवार माझ्या डोक्यावर पडणार आहे हे कळाल्यानंतर मी पहिलं काम करेल ताबडतोब खुर्चीवरनं उठून जाईल, भले ती खुर्ची कोणती का असे ना, मी ती वाट बघणार नाही, पहिलं पाय उतार करेल म्हटले. मी तिथं थांबणार नाही. जर माझ्या डोक्यावर तलवार पडत असेल तर कशाला मी थांबेल तिथं. गुरुजींनी सांगितलं तुला उठून जाता येत नाही, कल्पना कर. तो म्हटला का? नाही मी तुझे पाय बांधून टाकलेले आहेत, कल्पना कर. आता बोल काय करशील? तलवार वरनं तुटायला लागली, कल्पना कर पाय बांधलेत. तो म्हटला गुरुजी मी हाताने त्या पायाच्या दोऱ्या लगेच सोडून टाकेल आणि उडून जाईल तिथून. नाही नाही तुला उठून तसं जाता येत नाही, पायाच्या दोऱ्या सोडता येत नाही, कल्पना कर तुझे हातही बांधलेले आहेत, काय करशील? तो म्हटला गुरुजी मी काय करेल, मोठ्याने ओरडेल, हाक मारेल, कोणीतरी या मला वाचवा, मला याच्यातून सोडा. गुरुजींनी सांगितलं कल्पना कर मी तुझं तोंडही बांधलंय, आता बोल. तलवार वर आहे, ती दोरी हळूहळू तुटायला लागली आहे, कधी तलवार पडेल सांगता येत नाही, काय करशील? तो म्हणायला लागला तलवार डोक्यावर पडणार आहे, माझे हात बांधले, माझे पाय बांधले, माझं तोंड बांधलं. त्यानं एकदम डोळे झाकले. तो म्हणायला लागला गुरुजी मला कळेना मी काय करू. गुरुजींनी सांगितलं ही कल्पना आहे, डोक्यातून बाजूला काढ, दुसरं काहीच करू नको. कळालं का बघा नीट आता. ही कल्पना एवढं डोक्यातून बाजूला काढ, दुसरं काहीच करू नको. तसं जग ही एक कल्पना आहे असं समजून राहिलं तर जगात राहूनही जगाचं दुःख होत नाही. मानसशास्त्राचा विचार आहे. जग ही एक कल्पना असं म्हणून राहिलं तर जगात राहूनही जगाचं दुःख होत नाही. याला अलिप्त कमळ जळी जैसे असं म्हटलं जातं. आणि हे ज्याला राहणं जमतं त्यांना संत म्हटलं जातं. पांडवांची वृत्ती ही आहे. अहो काय पांडवांची वृत्ती? आपल्यावर मारण्यासारखा प्रसंग निर्माण झाला तरी त्याच्याबद्दल बरं अक्षर बोलायचं नाही, हे माझं आहे म्हणून, माझं असताना सुद्धा माझं आहे म्हणून बोलायचं नाही, तिथून गुपचूप बाहेर पडायचं. कुंतीने ही शिकवण द्यावी पाचही मुलांना. काय शिकवण आहे कुंतीची? आईनं काय शिकवावं मुलाला हे महाभारत चांगलं सांगतं. धर्मराजा सत्यवादी म्हणून आम्ही सांगतो धर्मराजाबद्दल, पण ही धर्मराजाला शिकवण देणारी कुंती आहे. अर्जुनाच्या ठिकाणची ही एकनिष्ठता सांगितली जाते पण ती शिकवण देणारी कुंती आहे. भीमाच्या ठिकाणचं धैर्य सांगितलं जातं पण ती सांगणारी कुंती आहे. नकुल सहदेवाच्या ठिकाणी सेवाभाव जागृत करणारी वृत्ती आम्हाला दिसून येते पण ही सांगणारी कुंती आहे. क्षणाबद्दल त्याच्याबद्दल काही आसक्ती न राहावी, इतकं चरित्र महाभारतातलं इतकं गोड आहे, पुढे येईल आपल्याला. आणि म्हणून अशी निरपेक्ष वृत्ती राहणारे हे पांडव पुढे आपल्याला गीतेमध्ये चर्चा करता येईल की अपेक्षा आणि निरपेक्षता अर्जुनाच्या दृष्टीने कसे प्रश्न आहेत. आणि म्हणून निरपेक्ष वृत्तीने राहणारे पांडव असल्यामुळे ते संतत्वाचं एक लक्षण आहे. एकनाथी भागवतामध्ये संत शब्दाचा अर्थ करत असताना 8 लक्षणं सांगितलेली आहेत. मी विस्तार करत नाही आता, फक्त श्लोक सांगून पुढे जातो. संतो नपेक्षा मच्चित्ता प्रशांता समदर्शना निर्ममो निरअहंकारा निर्द्वंद्व निष्परिग्रहा, अशा 8 लक्षणं सांगितली. त्याच्यातलं पहिलं लक्षण सांगितलंय निरपेक्षता. आणि याच्यावर एकनाथ महाराजांची भागवतातली भाषा अशी आहे, प्राप्ता प्राप्त लाभावस्था बाधू न शके साधूंच्या चित्ता चित्त घातले भगवंता या नाव निरपेक्षता, ही नाथ महाराजांची भाषा आहे त्याच्यावर. आणि म्हणून अशा निरपेक्ष वृत्तीला पोहोच झालेले हे पांडव, भगवान तिथं आलं की भगवंताला समाधान लाभतंय. एक निरपेक्ष वृत्तीला पोहोच झालेले पांडव. एवढ्यावर थांबत नाही पांडवांचं वर्णन. संतांचं वर्णन करताना आणखीन एक प्रमाण आपल्याकडे पाहतं मिळतं बघा. सत्य बोले मुखे, पुढं बोला, दुखवे अनेकांच्या दुःखे. मी अनेकदा प्रमाण दिलंय हे तुम्हाला. सत्य बोले मुखे दुखवे अनेकांच्या दुःखे. संत कोणाला म्हणायचं? दुसऱ्याच्या दुःखाने जे दुःखी होतात त्यांना संत म्हणायचं. नीट ऐका माझं सांगू आपल्याला. दुसऱ्याच्या सुखाने जे सुखी होतात आणि दुसऱ्याच्या दुःखाने जे दुःखी होतात त्यांना संत म्हणायचं. नाही कळालं तर आणखी नीट सांगतो. दुसऱ्याच्या सुखाने जे सुखी होतात त्यांना संत म्हणायचं आणि दुसऱ्याच्या सुखाने जो दुःखी होतो त्याला माणूस म्हणायचं. आता कळालं का? हां, आता आपली व्याख्या लगेच आली जवळ आपल्याला. एखाद्याला जर म्हटलं का ते गाडी घेतली त्यांनी, कधी बघितलं नव्हतं, त्यांच्याकडे 4 व्हीलर त्यांच्या दारात दिसायला लागली. गेल्या वेळेस आलो तेव्हा नव्हती, आता 4 व्हीलर दिसायला लागली, मोठी गाडी दिसते आपल्याला. कसं काय? ते शेजारी लगेच म्हणतो तुम्हाला माहीत नाही महाराज 2 नंबर चालू केले अलीकडल्या काळात. त्यांना दुखायला लागलं पोटात.
त्यानं टू व्हीलर घेतलेली पटत नाही, त्यानं फोर व्हीलर घेतलेली पटत नाही, काही पटत नाही महाराज. लोकांच्या वृत्त्या कशा तयार झाल्या मला कळत नाही. इतकी विचित्र वृत्ती बऱ्याचदा आपल्याकडे दिसून येते. हे एखाद्या वेळेस जर सगळ्याचीच लाईट गेली तर ज्याच्या घरात इन्व्हर्टर आहे तो एकदम बाहेर येऊन असा बघत असतो सगळीकडे, आणि उगाच बाहेर यायचं, काय झालंय कसं काय, उगाच हाक मारायची. ते बिचारे आपले कुठं तरी मेणबत्ती लाव, कुठं चिमणी लाव, त्याच्यात त्यांचं चाललेलं असतं. हे ना काय कसं काय बरं का, या नाही तर इकडं. ते का ओरडायचं, का एरवी हाक मारत नाही, आता का हाक मारायची, माझ्या घरात इन्व्हर्टर आहे. किती वृत्ती आमची अशी संकुचित होते, किती सूक्ष्म आम्ही व्हायला लागलो. आम्ही आमच्या जीवनाला इतक्या खाली घेऊन यायला लागलो, हे आमचंच आम्हाला कळेना. बुद्धी मन आम्ही कोणत्या दिशेने आमच्या मनाला घेऊन चाललो हे आमच्या लक्षात येईना. आविर्भाव दाखवायचा असतो तो कोणत्या गोष्टीचा दाखवायचा असतो आमच्या लक्षात येईना. पांडवांची वृत्ती काय आहे, दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःखी होणारं वृत्ती ही पांडवांची आहे. दुसऱ्याला दुःख झालं तर स्वतःच्या अंतःकरणाला दुःख लागणार ही पांडवांची वृत्ती आहे. मृदू सभाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. मृदू सभाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. म्हणून ज्ञानोबांच्या पसायदानामध्ये जे खळांची व्यंकटी सांडो हे फक्त संतांकडून येऊ शकतं. म्हणून पुन्हा माफी मागून बोलतो, जीवाकडनं तर येणारच नाही, पण देवाकडून सुद्धा येणार नाही कधी. असं हे फक्त संतांकडून येऊ शकतं, जे खळांची व्यंकटी सांडो. मृदू सभाह्य नवनीत. नवनीत या शब्दाचा अर्थ काय, लोणी. लोण्यासारखं चित्त आहे म्हणे. का, त्या लोण्याला आच लागली, लोण्याला जेव्हा ते अग्नी लागला जातो तेव्हा ते काय होतं, वितळतं. मी एक वाक्य बोलू पुढं. लोण्याला आच लागली की लोणी वितळतं. लोण्यासारखं सज्जनाचं चित्त नाही, त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ आहे. का, इथं लोण्याला आच लागल्यानंतर लोणी वितळतं, पण इथं सज्जनाचं चित्त असं आहे, दुसऱ्याला आच लागली की ह्यांचं चित्त वितळतं, हे सज्जनाचं चित्त आहे. याला संतत्व म्हटलं जातं. दुःखवी अनेकांच्या दुःखी. लाक्षागृहातून बाहेर आल्यानंतर गुप्त पद्धतीने एक प्रवास या पांडवांचा सुरू होता. एक एक गावी राहत असताना हा प्रवास सगळा चालू असताना एका एकचक्रा नावाच्या नगरीमध्ये हे सगळे पांडव येतात. कुंती आणि 5 जण एकचक्रा नगरीमध्ये येतात. एका कुलीन, सत्वशील, धर्मपरायण, सात्विक घरामध्ये त्यांचा मुक्काम होतो. पांडवांचा मुक्काम सुद्धा एका सात्विक घरात आहे. घर संतांचं राहणं हे संतांच्याच घरी असतं, लक्षात घ्या. एक प्रमाण देतो, प्रमाणाकडे कृपया बाह्यवृत्तीने पाहू नका, पण तुकोबारांचं एक प्रमाण आहे, माझी ये जातीचे मज भेटो कोणी. जात हा शब्द लौकिका अर्थाने घेऊ नका कृपया. मी एक जाहीर वाक्य सांगतो, संतांना कोणत्याही जातीत अडकवायचं नाही, कोणत्याही जातीच्या मर्यादेपुरते संत नाहीत. दुर्दैवाने आम्ही त्यांना जातीत अडकवायला लागलो, ही दुर्दैव आहे. आम्ही इतके अडकून टाकायला लागलो. ज्ञानेश्वर महाराज म्हटलं की फक्त ब्राह्मण समाज, तुकाराम महाराज म्हटलं की फक्त मराठा समाज, सावताम महाराज म्हटलं की फक्त माळी समाज, नरहरी महाराज म्हटलं की फक्त सोनार समाज, गोरोबा काका म्हटलं की फक्त कुंभार समाज. दुर्दैवाने आम्ही त्यांना अडकून टाकायला लागलो. वस्तुतः ते तेवढ्या एका जातीपुरतं मर्यादित तत्व नाही आहे. मी एक जाहीर वाक्य सांगतो, संतांच्या अवतारामध्ये, जातीमध्ये, कालावधीमध्ये, वयामध्ये भिन्नता असेल, पण त्यांच्या अधिकारामध्ये भिन्नता नाही. नीट ऐका. जो अधिकार ज्ञानेश्वर महाराजांचा, तोच अधिकार चोखोबारांचा, तोच अधिकार गोरोबा काकांचा, तोच अधिकार सावता महाराजांचा, तोच अधिकार नामदेव महाराजांचा. जरा पुढे बोलू का, जो अधिकार ज्ञानोबारांचा, 12 वर्षाच्या असलेल्या ज्ञानोबारांचा जो अधिकार, तोच आमच्या 8 वर्षाच्या असलेल्या मुक्ताबाईचा अधिकार. पटलं नाही तर मी एक वाक्य सांगतो, ज्ञानोबारांनी चांगदेवाला 65 ओव्या लिहाव्या, पण त्या ओव्याचा अर्थ चांगदेवाला कळाला नाही, म्हणून चांगदेवानी दोन्ही हात जोडावे, ज्ञानोबारांना म्हणावं मला अर्थ कळत नाही, सांगा ना. ज्ञानोबारांनी सांगितलं, तुला अर्थ समजावून सांगण्या इतकी वेळ नाही, माझ्याकडे कुठं श्रावण मास आहे महिनाभर बसून सांगायला, मला कुठं इतकी वेळ आहे म्हटले. मग तू एक काम कर म्हटले, ती मुक्ताबाईकडे जाऊन तिच्याकडनं समजावून घे. लिहिलंय कोणी, बोला. ज्ञानोबारांनी. समजावून कोण सांगताय. मग लिहिलेलं जर मुक्ताबाई समजावून सांगत असतील तर याचा अर्थ जो ज्ञानोबारांचा अधिकार तोच कोणाचा अधिकार. म्हणून वयाकडे बघू नका, स्त्री आणि पुरुष याच्याकडे बघू नका.
जात आणि पात याच्याकडे पाहू नका, त्याच्यातला अधिकार पहा. पांडव एका सत्वशील घरामध्ये राहिले, एका सात्विक धर्मपरायण घरामध्ये राहिले. याचं कारण त्यांची वृत्ती सात्विक, त्यामुळे भेटलेलं घरही सात्विक. घर सात्विक कसं असतं हो? घर म्हणजे काय असतं? सात्विक म्हणजे काय? मी अनेकदा एक वाक्य बोललोय, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. घराचं घरपण हे नेमकं कशावर अवलंबून असतं? माझं घर किती मोठं आहे त्याच्यावर घराचं घरपण नसतं. नीट ऐका, माझं घर किती मोठं आहे त्याच्यावर घराचं घरपण नसतं. माझ्या घरातल्या माणसांची मनं किती मोठी आहेत त्याच्यावर खरं घराचं घरपण असतं. घरातल्या माणसांची मनं किती मोठी आहेत. मी तर अनेकदा सांगतो, आम्ही घरात पाय टाकला की त्या घरातल्या भिंती सांगतात आमच्या घरातली माणसं कशी आहेत. तुम्हाला सांगू का, म्हणजे आम्हाला तुम्ही आल्यानंतर सांगायचीच गरज नाही हे कसे आहेत, लगेच कळतं. आणि हे ज्याला कळतं त्यांनीच इथं बसावं, हे बाकीच्याचं काम नाहीये. लगेच कळतं, घरात पाय टाकला की कळतं काय चाललंय, काय चेहरा पाहिलं की कळतं हो. येतं लगेच लक्षात काय आहे, कोणत्या आहे. त्याच्या पुढचा पाया पडताना लक्षात येतं ही कोणत्या भावनेने पडतो. हो काय काय पाया पडताना तर फार विचित्र, काही काही तर दक्षिणा अशी घ्या. ही काय दक्षिणा द्यायची पद्धत आहे? जणू काय काम करून आलोय पगार घ्या म्हटल्यासारखं झालं. दक्षिणा सुद्धा कशी द्यावी, दक्षिणा देण्याची पद्धत कोणती आहे, दर्शन घेण्याची पद्धत कोणती आहे, आम्हाला लगेच ओळखू येतं. नाही असं नाही. दर्शन घेताना सुद्धा कसं घ्यावं, सद्गुरूचं दर्शन घेताना कसं आहे, आपण देणारी जी काही तुमची असेल ती दक्षिणा. तुम्हाला एक सांगू का, तुम्ही दक्षिणा किती मोठी देता याला महत्त्व नाही. तुम्ही दक्षिणा किंवा दर्शन घेताना अंतःकरणातला भाव काय आहे याला महत्त्व आहे हो. याला महत्त्व आहे. तुम्ही 10 रुपये दिले का 100 रुपये दिले का 1000 रुपये दिले का 5000 रुपये दिले, ठीक आहे, लौकिकाच्या दृष्टीने जे काही असेल ते असेल, जे काही ज्याच्या त्याच्या पद्धतीने असेल ते असेल, पण त्याच्या अंतःकरणातला भाव काय आहे हा पाहिला जातो. घर कुलीन घर, सत्शील घर, सात्विक घर ओळखायचं कसं? घर ओळखायचं कसं? रामायण ऐका. हनुमंतराय जेव्हा लंकेमध्ये गेले, वाढेल खूप माझं पण एक वाक्य बोलतो म्हणजे लक्षात येईल. हनुमंतराय जेव्हा लंकेमध्ये गेले कशा करता? सीताशोध करण्याकरता. हो गेले खरं, पण त्यांना काय करावं आता कळे नाही. तर सीता शोधायची कशी? बरं ती लंका, हो रस्तेच एकदम चकाकीत अशा पद्धतीचे, काय ती रुबाब, त्याला सोन्याची लंका, सोन्याची घरं म्हणे हां बरं, तुकोबारांची प्रमाण आहेत, आपण त्यांच्या विश्वास ठेवणार आहेत. सप्तकोटी घरे शुद्ध कांचनाची, विटा मातीची गणती नाही. तुकोबार सांगतात 7 कोटी घरं शुद्ध सोन्याची म्हणे. दादा आमचे सांगत असतात, जर 7 कोटी घरं शुद्ध सोन्याची असतील तर घराचा आकारमान जर धरलं किती स्क्वेअर फूटचा फ्लॅट. आता जे आपलं चाललंय का नाही गोंधळ, 1 BHK 2 BHK चाललंय ही सगळा गोंधळ, उगी धरा. आता ते 1000 स्क्वेअर फूट, 1500 स्क्वेअर फूट, 2000 स्क्वेअर फूट, जाऊ द्या, इतकं सगळं काही डावे ना. 10 बाय 10ची खोली धरू आपण, उगा तेवढीच आपलं जुनी घरं धरा आपण. 10 बाय 10ची खोली, 10 बाय 10ची खोली असेल तर त्याच्याकरता लागणाऱ्या विटा किती? कोण इंजिनियर असेल तर आमचे गरड साहेब असतील कुठं तर चालू करा म्हणावं त्यांना, काय असेल ते सगळे ते चालूच करतात लगेच सगळे. विटा किती लागतात? मग जर विटा त्याला समजा काय 1000 विटा लागत असतील तर मग ती वीट सोन्याची असेल तर मग ते बघा आता सोन्याची वीट म्हणे, बिस्किट नव्हे सोन्याची. आमच्याकडे दादांकडे करून ठेवली जातात काही वेळेस. ती किती असतात? 5 तोळ्याची, 10 तोळ्याची, 15 तोळ्याची, 20 तोळ्याची, 50. संपलं आमचं काम. त्याच्या पुढे काय जातं हो? वीट किती असेल, किती विटा लागल्या असतील, उगा काय मी म्हणतो अतिशयोक्तीचं वर्णन असो नाही तर काही असो, पण नीट लक्षात घ्या. घरं सोन्याची. मला काय सांगा, जिथं सोनं आहे म्हटल्यानंतर तिथं असणारा मदमत्सपणा काही कमी असेल काय? त्यामुळे लंका सगळी बरं, लंका अशी गमतीची, जागी, रात्रभर जागी. ते राक्षस होते ना, रात्रभर रस्त्यावर फिरत होते. राक्षस फिरतात रात्री अपरात्री अशी फिरतात, कधी 2-3 वाजता बघा दिसतातच आपल्याला कुठंतरी, चालूच असतंय. मग काय वाटतंय आपल्याला? नाही पण मोदीने काय केलं असेल? अरे काय करताय तुला, तू बघ आपलं काय. सरळ आहे. राक्षस फिरत होते. हनुमंतरायांनी विचार केला, आता विचारायचंय काय आपल्याला, सीतामाई कुठं आहे? आता हे काय आपल्या योग्यतेचे नाहीत. बरं ते काय रे असं म्हणणारे सगळे राक्षस. हनुमंतरायांनी विचार, हे आपलं गिराईक नाही, हे घोटाळा आहे जरा थोडासा. हनुमंतरायांनी आपलं इकडून चालावं आणि तसली गिराईक आली की खरंच आपण असं जावं.
उगा त्याच्या नादी लागू नये, तू का असं करावं, ते आपल्यालाच वेडं म्हणत बसतं. त्याच्यापेक्षा आपण त्याला आपलं वा छान, त्याला लगेच म्हणायचं वा काय सुंदर असं म्हणायचं, गप राहायचं. अहो ते फार विचित्र असतं. कधी मी आळंदीला जायचो, नवीन होतो, आळंदीला जायचं होतं. पुण्यामध्ये रात्री मी पोहोचलो, ते 12-12:30 झाल्या मला. आणि मग ते बस स्टँडहून तिकडं सिटी बसचं स्टँड वेगळं आहे ते पुण्यामध्ये, आळंदीला जाणार. मला काय कळे ना, म्हणलं आता आपल्याला लक्षात येणार नाही काही नाही, आपण कुठंतरी, म्हणून मग मी ते रिक्षावाल्याला एका म्हटलं, अहो मला तिकडं सिटी बस स्टँडला जायचं आहे, मला जरा थोडंसं पोच करता का. ते म्हणलं हो हो काही हरकत नाही म्हणला, पोच करतो. मग ते म्हणलं किती द्यावी लागतील, तो म्हटला 100 रुपये द्यावे लागतील. म्हटलं ठीक आहे. म्हणून मी बसलो, तेवढ्यात एक जण आला रात्रीचा 12-12:30 तिथंचे स्वारगेटच्या जवळ. तो म्हटलं हे थांब, मला चल तिकडे सोड. तो म्हटला महाराज बसलेले आहेत. मी त्यांना तर होय म्हटलं. नाही नाही मला घेऊन चल. मी म्हटलं अहो मी अगोदर बसलोय. ए घबरे तू, आता तुम्ही कितीही महाराज म्हटलं तर त्याला काय घेणं देणं, हो घबरे तू म्हटला. बरं लहानच होतो, नाहीतरी आणखीन लहानच आहे मी. घबरे तू म्हटलं. मी गप बसलो, नवीन पुण्यात कुठं गोंधळ म्हटलं, गप बसलो. तो म्हटला मला घेऊन चल. तो म्हटलं नाही. बरं यांनी किती ठरवलेत. तो म्हटला 100 रुपये. 200. अहो उधार तेवढीच होई, उधार तेवढी 200. तो म्हटलं काही हरकत नाही बसा. मी म्हटलं अहो कसा मेळ लागायचा त्यांचा आणि माझा, मी आपला असा हे कसं. तो म्हटला महाराज तुम्ही उगं गप बसा, तुम्ही गप बसा. म्हणलं त्यानं काय केलं, ते तसल्या रिक्षा आता ते गाडी काय असतं ते दांडकं असतं की ओढायचं, त्यांनी ते ओढलं आणि ओढलं आणि ते ॲक्सिडेंट खरं करत बसला. 1 2 3 4 5 मिनटं जागेवरच खरं 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 केलं आणि 5 मिनटानंतर बंद केली. म्हटलं हो आले स्टँड उतरा. तो म्हटला लगेच 200 उतर. तो म्हटला महाराज चला आता कुठे जायचं तिथं. हे रात्री फिरणारे काय असतं ह्या लोकांना. हनुमंतरायांनी विचार केला आता आपल्याला जायचंय, कसं करावं, आपल्याला सीता शोध करायचे, हे असले भेटले यांना कसं विचारणार आपण. हनुमंतरायांनी विचार केला काय करावं. मग हनुमंतरायांनी विचार केला आपल्या जातीचं कोणतरी भेटलं पाहिजे. ऐका नीट, जात या शब्दाचा अर्थ पुन्हा नीट लक्षात घ्या. सत्वशीलता, सात्विकता. इथं सगळी राक्षस वृत्ती भेटायला लागली, आपल्या वृत्तीचं कोणतरी भेटलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी इकडं तिकडं शोधाशोध केली. आणि मग फिरता 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 त्या लंकेमध्ये कुठंही एकही घर दिसेना, पण एका घराच्या ठिकाणी मात्र हनुमंतराय थांबले, कारण त्या घराच्या बाहेर तुळशी वृंदावन होतं. लंकेमध्ये तुळशी वृंदावन, आणि त्या घरातून रामनामाचं भजन यायला लागलं. लक्षात येईना, हनुमंतरायांनी त्या घरातून वरून सौन्यातून पाहिलं तर ते घर होतं बिभीषणाचं. घराच्या बाहेर तुळशी वृंदावन, घरातून रामनाम येणं, याला सत्वशील घर असं म्हटलं जातं, याला सात्विक घर म्हटलं जातं. असं घर हनुमंतरायांनी शोधलं. हनुमंतराय जायचे असतील तर ते बिभीषणाच्या घरीच जाणार, दुसऱ्याच्या घरी नाही जाणार. का? आपल्या स्वभावाचा सत्वशील. पांडवांना मुक्काम करायचा आहे, कुठं करणार, तशाच घरामध्ये करणार ना. म्हणून त्या एकचक्रा नगरीमध्ये हे सगळे पांडव आले. आणि त्या नगरीमध्ये आल्यानंतर कुंती आणि हे सगळेजण त्या एका सत्वशील अशा पद्धतीच्या, सात्विक अशा पद्धतीच्या, धर्मपरायण अशा पद्धतीच्या कुटुंबामध्ये आले. आणि आल्यानंतर त्या कुटुंबातल्या लोकांनी पाहिलं की पांडव आलेले आहेत, त्यांना नमस्कार केला. एकमेकांनी पाहिलं, संतांनी संतांना नमस्कार करावा, एकमेकाकडे पाहिलं. आणि पाहिल्यानंतर मग विचारणा सुरू केली, कसं आलात, कुठून आलात, काय आलात, नेमकं कोण आहात, सगळं सांगितलं. आणि मग बोलता 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 त्या घरातला जो असणारा मुख्य आहे त्यांनी सांगितलं, या सगळ्या चर्चा करण्यापेक्षा आता भोजन करा आणि विश्रांती घ्या. विश्रांती घेण्याकरता सगळे विश्रांती घेतली. घेतल्यानंतर काय झालं, त्या एकचक्रा नगरीमध्ये बकासूर नावाचा राक्षस राहत होता. आणि तो बकासूर इतका विचित्र पद्धतीने त्रास देत होता. मग त्याच्याकरता गावातल्या लोकांनी थोडंसं नियोजन असं केलं होतं की तू आम्हाला त्रास देऊ नको, तुझ्याकरता रोज 1 गाडी अन्न, 1 रेडा आणि 1 माणूस ती गाडी घेऊन रोज पाठवला जाईल. हे तुझं सगळं अन्न, म्हणजे त्या माणसालाही तो खाऊन टाके, त्या अन्नालाही खाऊन टाके आणि तो रेड्यालाही खाऊन टाके, एवढा पाठवलं जाईल. आणि मग नेमकं सगळं रोजच्या रोज चालू होतं. आणि हे सगळे पांडव ज्या घरी मुक्कामाला आले हे झोपले. आणि रात्रीच्या वेळेला त्या घरातला जो मुख्य मालक आहे तो उठला. डोळ्यामध्ये त्याच्या अश्रू यायला लागले. बायकोने विचारलं काय झालं, काय झालं. बायकोला सांगितलं, रोज बकासुराकडे एका घरातल्या माणसाला पाठवायचं आहे, उद्या आपला नंबर आहे म्हटलंय, उद्या आपल्याला जायचं आहे, आपल्यावर आहे ती वेळ, उद्या मला उद्या जायचं आहे, मला ते 1 गाडी अन्न घेऊन जायचं आहे, 1 रेडा घेऊन जायचा आहे आणि मला स्वतःला जायचं आहे. मी याच्याकरता रडायला लागलो, कारण जायचं आहे म्हणजे आता जायचंच आहे, परत यायचं नाही आहे ना. ती बायको रडायला लागली आणि तिनं सांगितलं, असं नाही, तुम्ही नका जाऊ, मी जाते आता उद्या.
तो म्हटला तसं नाही, तू थांब, मी जाणार. दोघं एकमेकामध्ये मी करायला लागले. मुलांनी ऐकलं, मुलं एकदम खडबडून जागी झाली आणि मुलांनी सांगितलं आईबाबांना, नाहीतरी आम्ही लहानच आहोत, आम्ही आणखीन विश्व बघितलंच नाही, मग त्याच्यापेक्षा त्याच्या अगोदरच गेलेलं बरं. काय मुलांचे विचार आहेत, कशाला या विश्वामध्ये तुम्ही आणखीन पाहिलंय, तुमच्या आणखीन अशा अपेक्षा आहेत, आम्हाला तशा आशाच आणखीन नाहीत का? आम्ही वयाने एवढे लहान आहोत की आम्हाला काय व्हायचंय हेच आम्हाला आणखीन माहीत नाहीये, त्यापेक्षा आम्ही अगोदरच आमचं आयुष्य संपवलेलं बरं, आम्ही जातो म्हटले. तिघं रडायला लागले एकमेक. मुलगा म्हणतो मी जाणार, वडील म्हणतो मी जाणार, बायको म्हणते मी जाणार. या तिघांची चर्चा कुंती ऐकत होती, या तिघांची चर्चा कुंती ऐकत होती. आणि मग कुंतीने पहाटे पहाटे ते सगळं ऐकलं आणि पहाटेच्या सकाळच्या वेळेला कुंतीने त्या तिघांना सांगितलं, तुम्ही काळजी करू नका. म्हटलंय काय, तुम्ही एक काम करा, तुम्ही कुणी जाऊ नका, तो जो असणारा काही गाडी घेऊन जायची आहे ना, गाड्या घेऊन जायचं ना, त्याच्याकरता मी माझ्या मुलाला पाठवते, माझ्या मुलाला पाठवते. त्या यांनी सांगितलं, अहो तुम्ही आमच्या घरात अतिथी आहेत आणि आमच्यावर आलेल्या संकटामध्ये तुम्हाला कशाला जीव धोक्यात टाकायला लागलाय, आमच्यावर आलेलं संकट आहे, तुम्ही नका जाऊ, आम्ही काहीतरी करतो व्यवस्था. कुंतीने सांगितलं माझा ऐका, माझ्याकडे मुलगा भीम नावाचा माझा मुलगा आहे आणि तो एवढा सामर्थ्यवान आहे की तुमची कायमची चिंता मिटून जाईल त्या बकासुरापासूनची, तुम्ही काळजी करू नका. नाही म्हटले, तुम्हाला माहीत नाही तो बकासूर कसा आहे. घरातले लोक सांगायला लागले. कुंती म्हणते मी पाठवते. धर्मराजाने हे ऐकलं. धर्मराजाला सुद्धा कुंतीबद्दल थोडंसं वाईट वाटलं. तो म्हणायला लागला, अगं आई, यांच्याकरता आपल्या मुलाला का तू धोक्यात टाकायला लागली? कुंतीचे शब्द असे आहेत. कुंती म्हणायला लागली, धर्मराजा, आपण क्षत्रिय आहोत, एखाद्यावर आलेलं संकट असेल तर ते संकट निवारण करता क्षत्रियांनी धावून गेलं पाहिजे, हा आपला धर्म आहे, आपण ते बघता कामा नये. धर्मराजाला ते पटलं आणि मग कुंती मातेने भीमाला तो गाडा घेऊन पाठवलं. बकासुराचा भीमाने वध केला. पण दुसऱ्याच्या दुःखामध्ये स्वतःचं दुःख व्यक्त करणारे आणि दुसऱ्याचं दुःख निवारण करण्याकरिता कायम धावत घेणारी जी वृत्ती असते त्याला संत वृत्ती म्हटलं जातं. आणि अशाच वृत्तीच्या घरी भगवान श्रीकृष्ण परमात्मा येऊ शकतात. भगवान पुन्हा पुन्हा पांडवाकडे येतात. का येतात याचं हे कारण आहे. भगवंतांनी पांडवाकडे यायचं ठरवलं, पण भगवान म्हणतात आज रविवार आहे, मुक्कामच करू, बघू आता जाऊ सोमवारी. म्हटले वेळही खूप झाली, 10 मिनिटं उशिरा असतं काय, कुठं असं 7:45 वाजले हो, तुम्ही तिकडे कोणीच बघितलं नाही, मीही बघितलं नाही आज. असो, आता उद्याचा विचार उद्याच्या प्रवचनामध्ये, उद्या संध्याकाळी बरोबर 6:30 वाजता पुढच्या कृष्णचरित्राला आपण आरंभ करू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. आता विश्वात्मके येणे वाघ यज्ञ तो श्याम.